कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ चा अध्यक्ष कोण यावरून जिल्हाभरात महिनाभर झालं राळ सुरू आहे। एक ना दोन तीन चार नावं ऐनवेळी वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे आली। या संदर्भानं कोल्हापूर जिल्ह्यासह मुंबईभरातही यावर प्रश्नचिन्ह तयार केले गेले। नाविद मुश्रीफ असतील, अजित नरके असतील, शशिकांत पाटील सुयेकर असतील, अमर पाटील असतील यांच्यासह 2 ते 3 नावं दुसऱ्या टप्प्यात परत पुढे आली। यानंतर अध्यक्ष कोण होणार तर माहितीचाच व्हायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि परत काल रात्री जिल्हा बँकेच्या दालनात बैठक घडली। या बैठकीत केवळ 4 ते 5 गोकुळचे संचालक आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते होते असं समजते। या दरम्यान बरीच खलबतं घडली आणि बंद लिफाफ्यातील नाव शशिकांत पाटील सुयेकर यांच्याऐवजी नाविद मुश्रीफ आलं। आज नाविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। मात्र शशिकांत पाटील सुयेकर यांच्यावर बोलायचं झाल्यास गेल्या 2 दिवसापासून त्यांनी त्यांच्या चुये गावामध्ये रस्ता रिपेरी असेल, मेन कमानीचं काम असेल किंवा इतर जी कामं आहेत तयारीला जोर लावला होता। सतेज पाटलांनी त्यांचं नाव पुढे केलं असल्याचं जिल्हाभरात माहिती होती। मात्र मुख्यमंत्र्यांनी थेट हस्तक्षेप केला आणि नाविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। गोकुळच्या या चेअरमन निवडीचा येत्या निवडणुकीत परिणाम होणार का असा दबक्या आवाजात आजच्या घडीला सवाल उपस्थित केला जातोय। मात्र ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांनी यात थेट हस्तक्षेप केलाय त्या अर्थी दोस्तीत कुस्ती व्हायला लागली अशी चिन्ह आजच्या घडीला कोल्हापुरात आहेत। नाविद मुश्रीफ यांच्या नावानं मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यात वितुष्ट येणार का? ठरलेलं नाव बाजूला टाकून ऐनवेळी दुसरं नाव समोर येणारा काडीमोड होणार का? हे सवाल आजच्या घडीला पुढे येत आहेत। पाहूया येत्या घडामोडी काय आहेत त्यावेळी आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू। तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।